पैसा आहे तुमच्याजवळ, मात्र पैसा ते कुठे इन्व्हेस्ट करायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा, काय असते व्हॅल्यू मार्केटची, हे छोटे छोटे टर्म्स काय असतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. किती जरी करोडो जरी पैसा असला, ते जर पैसा योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट केला नाही, गुंतवला नाही, तर ते पैसा काहीच कामाचा नाही. मग त्याची झिरो व्हॅल्यू आहे, कवडीची व्हॅल्यू आहे, काही नाही. मग कागदच त्याला, एक पेपरच म्हणावं लागेल. पत्र आपल्याला नाही का पैसा योग्य प्रमाणात इन्व्हेस्ट करण्याच्या आधी थोडं काहीतरी इकॉनॉमिक सोडून द्या, अर्थशास्त्र त्या सेक्टरमध्ये घुसायचं नाही, मात्र काहीतरी बेसिक नॉलेज पाहिजे. आणि जरी पैसा नसला, पैसा जरी इन्व्हेस्ट करायचा नसला, तरी माणसाला नाही का एक दैनंदिन जीवन जगताना कधी ना कधी पैसे हातात येताना तर थोडी तरी बेसिक माहिती पाहिजे, बेसिक स्ट्रक्चर माहीत पाहिजे. जर तुम्हाला समाजामध्ये जगायचं असलं ना, थोडंसं मार्केटची व्हॅल्यू माहीत पाहिजे, मार्केटमध्ये काय ट्रेंडिंगला आहे ते माहीत पाहिजे, पैसा उद्या आला जवळ तर कुठे इन्व्हेस्ट करायचा हे थोडी माहितीच पाहिजे माणसाला. बाकी सगळ्या सेक्टरची माहिती माणसाला थोडी पाहिजे. ह्युमन बीन्स सगळ्यात मोठा प्राणी आहे. सगळ्यात मोठा म्हणजे प्राण्यामध्ये बघितलं तर IQ लेवल सगळ्यात जास्त हे होमोसेपियन्स या प्राण्यामध्ये आहे, मानवामध्ये आहे. मानव सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. तो थोडीशी मानवाला थोडीशी सगळ्या सेक्टरची थोडी माहिती असणं अनिवार्य आहे. बेसिक माहिती अनिवार्य आहे. बेसिक रिझनिंग, बेसिक मॅथ, बेसिक बायोलॉजी, केमिस्ट्री सगळ्या विषयीची थोडी किमान बेसिक माहिती पाहिजे. किमान म्हणजे माणूस कसा की युनिक काहीतरी राहतो समाजामध्ये, एक कचरा म्हणून पडून राहत नाही. 14 करोड लोकसंख्या, 15 करोड लोकसंख्या आता सेन्सस झालीच नसेल, एवढी लोकसंख्या, याच्यामध्ये सेन्स नाही, बेसिक नॉलेज गेन करण्याची ताकद नाही. त्याच्यामुळं आपण मागं राहतो आणि श्रीमंत माणसं पुढे जातात. श्रीमंत माणसं बेसिकच त्यांचं क्लिअर असते, मोठे पुस्तकं वाचत नाहीत, मोठं नॉलेज गेन करत नाहीत. पण पैसा जर इन्व्हेस्ट करायचा असला तर बेसिक त्यांना कोणत्या सेक्टरची, वेगवेगळ्या सेक्टरची माहिती असते. तर हेच तर आहे श्रीमंत आणि रिच माणसाचा माइंडसेट, थिंकिंग प्रोसेस हे आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टी इग्नोर करतो, ते इग्नोर न करता जर त्याला जर आपण ॲक्सेप्ट केला, तेच गोष्टी बिल्ड केल्या, त्याच्यावर लक्ष दिलं, तर आपण ऑब्वियसली पुढेच जाणार ना. आणि करणारा माणूस पुढेच जात असतो, बसणारा माणूस मागं राहत असतो. बाकी जर पैसा जर असला तुमच्याजवळ, पैसा नसला जरी, थोडी बेसिक माहिती माझ्या मनानं तुम्हाला पाहिजे. माणूस जगताना थोडासा बेसिक नॉलेज ज्याला असलं ना, ते माणूस त्याच्या जीवनामध्ये तरी काहीतरी डेटा तयार करतो, स्वतःचा डेटा ॲनालाइज करतो. तर हेच माहिती त्याला पाहिजे, कुठं ना कुठून तरी गेन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लायबिलिटी हे टर्म्स समजून घेऊया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्स म्हणजे की ते टर्म्स समजून घेतली की कशा प्रकारे असते, पैसा कसा तिकडून कोणकोणत्या सेक्टरमध्ये येते, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागते ते बेसिक माहिती बघितली. त्याच्यासाठी आता हे लायबिलिटी, जे की पैशाचा घाटा याला म्हणता येईल, तर ते घाटा कशा प्रकारे आपण करतो आपल्या हातानंच, आपल्याला कळत नसते, मात्र ते पैसा कसा खिशातून पळून जातो, या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे, डिस्कस करायचं आहे. तर मग थोडंसं ऐकण्याची आदत पाडा. ऐकण्याची आदती नाही तर आपल्याला थोडंसं कूल माइंडसेट ठेवा. जोपर्यंत माणूस ऐकत नाही, कोणती तरी नवीन माहिती गेन करू शकत नाही, तोपर्यंत माणूस पुढे जाऊ शकत नाही. ऐकावंच लागते. श्रीमंत माणसं मोठ्या माणसाच्या संगतीत राहून त्याचं ऐकूनच श्रीमंत होतात, उगीच श्रीमंत होत नाहीत. उगी कुठेही पैसा इन्व्हेस्ट केल्यावर श्रीमंत होत नाहीत. रिच माणसाचा माइंडसेट एकदम कूल असतो, शांत असतो आणि समजदारीनं डेटा तयार करतो. स्वतःचा डेटा तयार केल्याच्यानंतर त्याच्यावर ॲनालाइज करतो, मार्केटमध्ये कशाची व्हॅल्यू आहे काय नाही, ते सगळं करून एक माणूस श्रीमंत होतो. उठलं की सुटलं कोणी श्रीमंत होऊ शकत नाही, किती जरी अफाट पैसा असला. पैसा लिमिटेड आहे, त्याला गुंतवणं आपल्या हातात आहे. करोडो जरी तुमच्याकडे असला, ती लिमिट आहे त्याची एक. 15 बरं तुमच्याकडे मिलियन पैसे आहेत, बिलियन पैसे आहेत, आता त्याची बिलियन पैसे एक लिमिट आहे ना, कुठं ना कुठं तरी लिमिट असेल ना, कुठं ना कुठं तरी शून्याला फुल स्टॉप आहे ना. तर त्याला फुल स्टॉप न देता तेच पैसा कोणत्या तरी वेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केला ना, त्याला घातला ना, तर ते तुमचं पंच्युएशनचं चिन्ह नाही का ते हटून जाते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात ते पैसा अनलिमिटेड सोर्स कमवून देते, अनलिमिटेड पैसा कमवून देते. तर असं आपल्याला काहीतरी ॲसेट्स तयार करायचे असतात. त्याच्यासाठी मार्केटमध्ये हे लायबिलिटी शब्द जे आहे ना, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता लायबिलिटी काय असते, लायबिलिटी हे जे टर्म नाही का, हे एक इकॉनॉमी टर्म आहे, मात्र आपल्याला त्या दृष्टीने त्याला बघायचं नाही. त्याला आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा त्याचा वापर करतो ते बघायचं. आता लायबिलिटीचं एक उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला, EMI. आता आपल्याला काय असते आपल्या माइंडसेटमध्ये, आपण काय करतो, कोणतंही बारकी 10,000ची वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याजवळ पैसा असला तरी आपण त्याला EMIवर परचेस करतो. आता एवढी मोठी चुकी का? पैसा तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, तुम्ही 3पट पैसे खिशातून का घालता, याचा सेन्स नाही का थोडा तरी? मात्र आपल्याला नाही सेन्स. त्याचे नुकसान काय आहे बघा. हे एक लायबिलिटी टर्म आहे. EMI जे नाही का आपल्याला कुठे प्रॉफिट करून देत नाही,
ॲसेट नाही, हे आपल्यासाठी एक नुकसान आहे. EMI तुम्ही 12,000चा मोबाईल घेता, किमान त्याच्यावर 1,000 रुपये तरी व्याज लागायला ना, तुम्हाला EMI फेडायला लागायला ना त्याची. तर कुठं ना कुठं तरी आपल्या खिशातून पैसा चाललाच ना एक्स्ट्रा, आपल्या मेहनतीचा आपल्या घामाचा पैसा आपल्या खिशातून चाललाच ना. तरी ह्या लायबिलिटीची एक टर्म आहे की आपल्याला त्याच्यातून नुकसानच होते. जसं EMI एक नुकसानच आहे. वेगवेगळ्या गोष्टी परचेस करतो, मार्केटमध्ये जाऊन फालतू गोष्टी परचेस करणं, ज्याची जरूरत नाही त्या गोष्टी परचेस करणं, शॉक मौजमस्तीमध्ये पैसा घालणं, हे एक लायबिलिटीचा सेन्स आहे. दारूमध्ये, गुटख्यामध्ये जे की आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही तर तेवढ्या त्या गोष्टी आपण करतो, हे एक लायबिलिटीचा टर्म आहे. ज्याच्यातून पैसा जातो खिशातून, मात्र आपल्याला बेनिफिट काहीच पडत नाही. तर एक लायबिलिटीची टर्म आहे. हे टर्म समजून घ्या की पैसा आपल्याकडं 1,00,000 रुपये असला, 1,00,000 रुपये गलत सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केला आणि त्याच्यातून 50,000 आले, 50,000चा घाटा झाला, तर एक लायबिलिटीची टर्म आहे. तर हे लायबिलिटी कशा प्रकारे आपण वाचू शकतो, ह्या टर्मला कसं दूर फेकू शकतो, या क्रो मेंटॅलिटीच्या बाहेर कसं काढू शकतो. क्रो मेंटॅलिटी म्हणजे की आपण मार्केटचं ॲनालाइज न करता लोक काय करतात, लोकांची कॉपी करून तेच मार्केटमध्ये घुसवणं, तेच आणणं, तेच करणं, त्याचीच कॉपी करून रिसायकल करणं, ही आहे क्रो मेंटॅलिटीचा सेन्स. तर हे क्रो मेंटॅलिटी दिमागात न ठेवून काहीतरी हटके करणं, त्याला म्हणतात रिच मेंटॅलिटीचे माणसाला म्हणतात. जसं रिच पर्सन यूज करतात त्यांच्या बिझनेसमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये. उगीच घोड्या गाड्या येत नसतात, 4 व्हीलर बंगले फिंगले येत नसतात. त्याच्यासाठी काहीतरी युनिक करायचं असते, डेटा तयार करायचा असते, स्वतःचा एम्पायर तयार करायचा, स्वतःचं साम्राज्य तयार करायचं असते. स्वतःचं साम्राज्य तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणशाल तुझ्याकडे काय आहे भाऊ, तू काय बोलायलास, तर त्याच्यासाठी थोडासा पैसा जरी पाहिजे माणसाजवळ. पैसा असला की कुठेतरी इन्व्हेस्ट करते, पण पैसा जरी नसला तरी थोड्या त्या गोष्टीचं नॉलेज जरी पाहिजे माणसाजवळ. दैनंदिन जीवन जगताना नॉलेज तरी गेन करायला पाहिजे. खैर, ऐकायचं नसलं तर व्हिडिओ सोडून जाऊ शकता. तसं माझ्याकडे नॉलेज आहे, नॉलेज तेवढ्या प्रमाणात मी काहीतरी करूनच यूट्यूब पुढे व्हिडिओ टाकत असेल, अपलोड करत असेल. तर मग आपलं स्वतःचं साम्राज्य तयार करायचं असते. साम्राज्य तयार केल्याच्या नंतर पैसा ॲटोमॅटिकली येते. जसं पूर्वी काय करायचे, मोठे मोठे मुघल काय करायचे, स्वतःचं साम्राज्य जिंकल्याच्या नंतर तिथून त्याला बरोबर ॲसेट यायचा, बरोबर पैसा यायचा. शेतकऱ्याकडून यायचा, व्याज घ्यायचे, शेतकऱ्याकडून उत्पन्न नाही झालं तरी शेतकऱ्याकडून पैसा घ्यायचे. तर ते स्वतःचं एम्पायर तयार करायचे पैशासाठी. तर मग आपल्याला एक लायबिलिटीची टर्म बाजूला फेकून एक ॲसेटची टर्म आधी तयार करावं लागते. ॲसेट, आता बऱ्याच लोकांच्या मनात नाही का, हे लायबिलिटीलाच ते ॲसेट समजतात. पैसा जरी खिशातून कितीतरी चालला, त्याला वाटते आज पैसा चालला, मात्र किमान 10 वर्षातून पैसा येते. 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, त्याला कळणंच झालं की आज पैसा नाही, की मेंटॅलिटी मी धरून ठेवतो, नाही येईल पैसा, आज येईल, उद्या येईल. मात्र त्यांची चुकी सांगतो. कोणताही बिझनेस करायचा असला ना, ग्रो होण्यासाठी किमान मॅक्सिमम 8 आणि 9च महिने बस जाईल, किमान 1 वर्ष बस जाईल. बाकी मग ते जर मार्केट ट्रेंडिंगला येत नसेल, त्याचं म्हणजे लोकांना ते मार्केट समजत नसेल, त्याचा बिझनेस समजत नसेल, तर ते तेव्हाच बंद करणंच प्रॉफिट आहे. बाकी करोडो त्याच्यात पैसा घालणं म्हणजे हे लायबिलिटी आहे. आता तुम्हाला सांगतो, रोडच्या लोक जमिनी खरेदी करतात, रोडला भिडूनच खरेदी करतात. त्याला माहिती आहे रोड कधी ना कधी भविष्यात मोठा होतेच आणि होतेच. तर हे एक रिच माइंडसेट आहे, एक ॲसेट आहे ते खरेदी करणं, की रोडच्या साईडचीच जमीन खरेदी करावं, की भविष्यात त्या रोडच्या जमिनीला किमान भाव येते. तर 100% त्याचा भाव येते ना. जसं प्लॉटिंग पडतं, ते प्लॉट खरेदी करणं, मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट खरेदी करणं. तर हे एक रिच माइंडसेट आहे. मोठे मोठे माणसं हेच करतात. मोठे मोठे माणसं याच सेक्टरपासून सुरुवात करतात. त्याच्यानंतर पैसा आल्याच्यानंतर मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, शेअर्स खरेदी करतात. आणि हे नुसतं स्टॉक मार्केटमध्ये पैसा 500-600 घातला आणि मला मार्केट समजायला, मी पैसा कमवायला, मी बिझनेस मानव, तसं नसते. ते नाही, ते थोडंसं मार्केट कळणं म्हणजे ते नसते. त्याच्यासाठी पहिले काहीतरी करावं लागते, मार्केटचं ॲनालाइज करायला लागते, डाटा ॲनालाइज करायला लागते. मोठ्या मोठ्या कंपन्या, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मेटा, मेशो, मोठ्या कंपन्या उगीच मोठ्या होत नाहीत, झिरोपासून हिरो होत नाहीत. त्याच्यासाठी ते मार्केट ॲनालाइज करतात. मार्केट ॲनालाइज करण्यासाठी करोडो रुपये इन्व्हेस्ट करतात. करोडो एम्प्लॉईज बसून राहतात त्याच्या ऑफिसमध्ये, डेटा ॲनालाइज करतात. मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंडिंगला चालू आहे, सोशल मीडियावर काय ट्रेंडिंगला चालू आहे, कोणतं प्रोडक्ट लोक परचेस करतील, तर मग हे त्याच्या सिस्टममध्ये अपलोड करतात. त्याच्यानंतर त्यांचा बिझनेस ग्रो होते, लोकांपुढे बार ते वस्तू येते, तो लोक परचेस करतात. अशा प्रकारे त्याच्यापाशी लायबिलिटी म्हणून ही शब्दच नाही, ॲसेट आहे. ॲसेट कोणताही प्रोडक्ट असला, त्याला कोणत्या सेल द्यायची, कधी सेल द्यायची, हे त्यांच्याजवळ डेटा असते. तर पहिले आपल्याला
लायबिलिटी समजून घेणे, थोडासा डेटा तयार करावा लागते. लायबिलिटीवाला माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. हे काय करतात माणसं, थोडासा 1-2 लाख रुपये मेहनतीनं कमवतात आणि अकाउंटला सेव्ह करून ठेवतात. म्हणतात हे मेहनतीचा पैसा आहे, कधी ना कधी कामी येईल. ते पैसा कधीच कामी येत नाही. अकाउंटचा सेव्ह असलेला पैसा त्याला रिइन्व्हेस्ट करावं लागते. इन्व्हेस्ट केल्याच्या नंतरच ते पैसा, जर 2 पट पैसा कमवून देत असेल तर ते पैसा म्हणावं लागेल, नाही तर ते रद्दी म्हणावं लागेल. तुम्ही 10 लाख किंवा करोडो जरी कमवून ठेवून घरातच ठेवत असाल तर ते एक रद्दी आहे, ते पैसा नाही. पैसा असतो जे इन्व्हेस्ट करून आपल्या स्वतःच्या खिशात येतो, घरात होतो, त्याला पैसा म्हणतात. तरी एक टर्म आहे. लायबिलिटीवाल्या माणसासोबत काय होते, ते काय करते, पैसा कमवते आणि घरातच ठेवते आणि त्याचा विचार काय करत नाही, मार्केट समजून घेत नाही, त्याचं इन्व्हेस्ट करत नाही. बाकी ते फालतू पैसा खर्च करतो आपल्या शौकसाठी, आपल्या EMI साठी. आपली साधी जॉब करतो, बिझनेस करत नाही आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड घालतो, स्वतःचा पैसा खर्चतो, दारू पितो, अफाट मौजमस्ती करतो. तर हे एक लायबिलिटीचा टर्म आहे, सेन्स आहे. तर मग हेच आहे, 10 रुपये जरी आले त्याला 11 रुपये कसे करायचे याचा जर विचार केला आणि जर ते सक्सेसफुल झाला तर हे ॲसेट आहे. म्हणजे त्याच्यातून तुमच्या खिशात 1 रुपया आला. जर तुम्ही 10 रुपये कमवून इन्व्हेस्ट करून 9 रुपये जर तुमच्या खिशात येत असतील तर ते झालं लायबिलिटीचं एक सेन्स. हे बेसिक गोष्टी आता, हे लहान लेकरायला हे समजतात, आता त्याच्यात काय. बाकी कसा वाटला व्हिडिओ, जाता जाता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, सांगा समजलं की नाही तुम्हाला.